नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, संस्कृतीमधल्या प्रथा परंपरांमागचं सायन्स समजून घेण्याचा. गणेशोत्सवानंतर 15 दिवसांनी येणाऱ्या नवरात्राचा म्हणजेच साक्षात शक्तीच्या उत्सवाचा आज पहिला दिवस. शक्तीशिवाय आरोग्य अनुभवता येत नाही, शक्तीशिवाय जीवनच जगता येत नाही. लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी शक्ती लागते, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी शक्ती लागते, तरुणांना काहीतरी करून दाखवण्यासाठी शक्ती लागते आणि उतार वयामध्ये रोगांपासून संरक्षण होण्यासाठीही शक्तीच लागते. याचा अर्थ शक्तीची इच्छा, शक्तीची अपेक्षा आपल्या सर्वांना सातत्याने असते. भारतीय संस्कृतीतले बहुतेक सगळे सण हे शक्तीची वेगवेगळ्या रूपांनी आठवण करून देणारे किंवा शक्तीची प्राप्ती करण्यासाठी मदत करणारे असतात. आरोग्यशास्त्र असो, विज्ञान असो किंवा अध्यात्म विद्या असो, या सर्वांचं लक्ष शक्ती हेच असतं. शक्ती अनुभवता येते, शक्तीला हव्या त्या दिशेला चॅनलाइज करता येतं, मेकॅनिझमच्या मदतीने शक्तीला प्रगटसुद्धा करता येतं. पण शक्तीचा मूळ उगम वैज्ञानिकांनाही अज्ञात असतो. शिवशक्ती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातली शक्ती ही परमशक्ती म्हणजेच सर्वश्रेष्ठ असते आणि नवरात्रीच्या या 9 दिवसात या परमशक्तीचं आवाहन केलं जातं. शक्तीचा सर्वश्रेष्ठ स्रोत म्हणजे सूर्य आणि सूर्याचं प्रतिनिधित्व करणारी ती दीपज्योत असल्याने नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत असते. मध्यभागी दीपज्योत ठेवून तिच्या भोवती चक्राकार गतीत गरबा खेळणं हा शक्ती आवाहनाचा एक सोपा मार्ग असतो. उपवास करून प्रज्वलित झालेल्या जाठराग्नीच्या मदतीने शरीराची तसंच मनाची शुद्धी करणं हा सुद्धा शक्तीच्या आवाहनाचा एक मार्ग असतो. सकाळ संध्याकाळ केलेली आरती, देवीची उपासना, तिच्या प्रार्थनेसाठी स्तोत्र म्हणणं, सूक्त म्हणणं यामागे ही शक्ती मिळावी हाच उद्देश असतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता म्हणजे सर्व प्राणीमात्रात शक्तिरूपाने स्थित असणाऱ्या या जगतजननीची उपासना आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करता येवो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.